नमस्कार मावशी. नमस्कार. तुमचं नाव काय सांगा? सुमन राजाराम भंडारी. सुमन राजाराम भंडारी. आपण कुठं राहताय? ज्योतिबा. ज्योतिबा मंदिर. होय. ठीक आहे. आपल्याला काय त्रास होता म्हणून आपण आपल्याकडे आलेला? मला शुगर लय वाढायची, त्रास व्हायचा, लघवीचा. ते शुगर किती असायची तुमची पूर्वी? 300 350. 300 350 शुगर असायची. होय. आणि शुगर किती वर्ष झालं तुम्हाला आहे? 18 वर्ष झाली. 18 वर्ष झालं शुगर आहे तुम्हाला. आता 2 महिने झालं आपलं औषध घेताय. होय. आता पूर्वी गोळ्या इन्सुलिन काय चालू होते तुम्हाला? गोळ्या चालू होत्या आधी, परत मग इन्शुरन्स चालू झाला. इन्सुलिन चालू. गोळ्या किती चालू होत्या? 7 गोळ्या. 7 गोळ्या टोटल चालू होत्या. होय. इन्सुलिन किती चालू होतं तुम्हाला? संध्याकाळचं 10 mm असायचं आणि सकाळचं 8 mm. सकाळी 8 आणि संध्याकाळी 10. 10. आता 2 महिने झालं आपलं औषध हे घेताय, होय. म्हणजे आपलं फॉर्म्युला घेताय. 2 महिने झालं, त्यातून रिझल्ट काय आला तुम्हाला सांगा? त्यापासून तुमचा माझी त्रास तब्येत कमी आली, सगळंच कमी आलं. म्हणजे त्रासच कमी झाला माझा. बाथरूमला मी लई वेळा जायची, रासारी 25 वेळा जायत असेल. आता लईत लई 4-5 वेळा जाते. 4-5 वेळा जात आहे. म्हणजे 20 ते 25 वेळा रात्रीचं बाथरूमला जात होते, ते आता 4 ते 5 वेळा फक्त जातात. होय. हे औषध घेतल्यापासून पूर्णच कमी झाले. कमी झाले. तुम्हाला 8 ते 10 युनिट जे इन्सुलिन चालू होते, होय. ते डॉक्टरांना रिपोर्ट दाखवून डॉक्टरांनी काय केलं? ते रिपोर्ट दाखवलं, त्यांनी बंदच केलं. इन्सुलिन सगळे बंद केले. केलं. म्हणजे सकाळी 8 युनिट आणि संध्याकाळी 10 युनिटचं पूर्ण बंद केलं बंद तुमचं. केलं पूर्ण. गोळ्या किती आता गोळ्या किती चालू आहेत शुगरच्या तुम्हाला? आता 3 गोळ्या, म्हणजे ती हे जी एक आहे हा, ते मीठ वाढले. सोडियमची गोळी एक चालू आहे तुम्हाला, एक शुगरची. शुगरची एक चालू आहे. म्हणजे आता 2च गोळ्या यांना चालू आहेत. होय. म्हणजे 7 गोळ्या ज्या चालू होत आहेत त्यातल्या 5 गोळ्या यांच्या बंद झाल्यात आणि आता 2च गोळ्या चालू आहेत. आणि पूर्ण 8 ते 10 युनिट यांचं इन्सुलिन पूर्ण बंद केले. बंद केलं. तुमचं या औषधाबद्दल तुमचं लोकांना काय म्हणणं आहे की बाबा काय करावं लोकांनी? असे भरपूर पेशंट आहेत समाजात, की त्यांनी काय करावं हे औषध? हे औषध घेतल्यापासून मला फरक पडलाय. त्याने औषध घ्यावं. बघा, तिने हे करून तरी बघायला पाहिजे. ट्राय करून तरी बघावा. तरी करून बघावा. मला बरं पडलंय त्याच्यापासून. ओके, ठीक आहे. धन्यवाद.